नांदेड शहरात गँगवॉरमध्ये तिहेरी हत्येची धक्कादायक घटना घडली असून शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। डीमार्ट रोड परिसरात उशिरा रात्री ही घटना घडली। हिंसक झटापटीत 2 जणांचा मृत्यू झाला तर एका जखमीवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असताना आत घुसून त्याची हत्या करण्यात आली। या घटनेत अरिजित सिंह चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला तर अरबाज हा जखमी झाला होता। त्याच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असताना अरिजित सिंहच्या भावाने रुग्णालयात घुसून त्याच्यावर हल्ला करून त्याची हत्या केली। नांदेड शहरात गँगवॉर दरम्यान घडलेल्या या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे। शहरातील ई स्क्वेअर परिसरात आणि सरकारी रुग्णालयात एका व्यक्तीवर चाकूने वार करून हत्या करण्यात आली। त्यामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। शहरातील कॅनल रोडवरील ई स्क्वेअर परिसरात काही अज्ञात हल्लेखोरांनी अरिजित सिंह चव्हाण याच्यावर अचानकपणे हल्ला केला। या गटात सय्यद आवेद सय्यद खलील, घनश्याम रेड्डी, मोहम्मद अरबाज आणि इतरांचा समावेश असल्याचं सांगितलं जातंय। धारदार शस्त्रांनी करण्यात आलेल्या या हल्ल्यात अरिजित सिंह गजानन चव्हाण वय 25 यांचा जागीच मृत्यू झाला। सय्यद आवेद सय्यद खलील आणि आणखी एका जखमी युवकाला पोलिसांनी सरकारी रुग्णालयात दाखल केले। सूत्रांच्या माहितीनुसार अरिजित सिंहचा भाऊ राजेश चव्हाण चाकू घेऊन रुग्णालयात पोहोचला आणि अपघात कक्षाजवळ जखमी असलेल्या सय्यद आवेद सय्यद खलील वय 27 आणि मोहम्मद अरबाज मोहम्मद फारूक वय 23 यांच्यावर चाकूने हल्ला केला। या हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झाला। हल्ला इतका भीषण होता की तिघांनाही स्वतःचा बचाव करण्याची संधी मिळाली नाही। मिळालेल्या माहितीनुसार अरिजित सिंह आणि त्याचे 2 मित्र चित्रपट पाहण्यासाठी आले होते। त्यानंतर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला। खून का बदला खून या भावनेतून राजेश चव्हाणने 2 हत्या केल्याचं सांगितलं जात आहे। या प्रकरणात शेख शाहरुख उर्फ कबूतर आणि साई लाला हे मुख्य आरोपी असल्याचं सांगितलं जात आहे। पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार ही घटना जुन्या वादातून किंवा गँगवॉरमधील वर्चस्वाच्या लढाईतून घडली असण्याची शक्यता आहे। 3 जणांवर एकाच वेळी नियोजनबद्ध पद्धतीने हल्ला करण्यात आल्यानं हल्लेखोरांची संख्या मोठी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सुरुवातीच्या तपासात हल्ला पूर्वनियोजित असल्याचे दिसून येत आहे। घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, पोलीस निरीक्षक संतोष तांबे आणि पोलीस पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी परिसराला घेराव घालत पंचनामा आणि पुरावे गोळा करण्याचं काम सुरू केलं आहे। फॉरेन्सिक टीमही घटनास्थळाची तपासणी करत असून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत। हल्लेखोरांना पकडण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहे। सक्त कारवाईसाठी ओळखल्या जाणाऱ्या आणि सिंघम अशी ओळख असलेल्या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात अशी ट्रिपल मर्डरची घटना घडल्यानं शहरात संतापाचं वातावरण आहे। शहरात पुन्हा गँगवॉर डोके वर काढत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे। 3 युवकांना एकाच वेळी लक्ष्य करण्यात आल्यामुळे या हल्ल्यामागे मोठ्या गँगचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही। हल्लेखोरांची संख्या, त्यांचा खरा उद्देश आणि हत्येमागील सूत्रधार कोण आहे याचा तपास आता पोलीस करत आहेत। घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे। शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल असे संकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत। या ट्रिपल मर्डरमुळे नांदेड शहर हादरले असून वाढत्या गँगवॉरला आळा घालणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे। नांदेड शहरात काल मध्यरात्रीनंतर झालेल्या गँगवॉरमध्ये 3 मृत्यू झाला। अनिल पंजाबी, साई लाला यांचे काही असोसिएट्स ग्रुप्स आणि दुसरी बाजू अरिजित चव्हाण असा त्यांचे जे 2-3 मंडळी होता तिथे, तो असा 2 रायव्हल ग्रुप दिसतो ज्यामध्ये की रात्री मारामारी झाली ई स्क्वेअर मॉलजवळ आणि त्यामध्ये स्पॉटवर सिरियसली इंजर्ड जे झाला दोन्ही रायव्हल ग्रुपच्या एक इंजर्ड झाला सिरियसली, अरिजित चव्हाण आणि तसेच दुसरा अरबाज एके जे अरबाज एके साई लाला आणि अनिल पंजाबी ग्रुपचा मेंबर आहे, असोसिएट आहे, त्यांच्यासोबत असतो असा दिसतो। तो एकंदरीत असा दिसतो की 2 ग्रुप जे क्रिमिनल मोठी हिस्ट्री आहे दोन्ही ग्रुपच्या जे टोळी म्हणतो त्यामध्ये अनिल पंजाबी सध्या MPDA जेलमध्ये आहे। साई लालासुद्धा जवळपास 1.5 महिन्यापूर्वी MPDAमधून बाहेर आला होता। त्यांचे जे असोसिएट आहे त्यांच्यावर सुद्धा मोठी क्राईमची हिस्ट्री आहे आणि MPDA 55-56 सारखा कारवाई प्रपोज्ड आहे किंवा झालेली आहे। दुसरा बाजू जे आहे, दुसरा ग्रुप अरिजित चव्हाणवर सुद्धा 9 गुन्हे दाखल होता, पास्ट गुन्हे। त्यांच्यासोबत जे एक आरोपी जे आम्ही अरेस्ट पण केलेला आहे, इंजर्ड आहे, त्यांच्यावर सुद्धा MPDAची कारवाई झाली होती, 2025 बाहेर आला होता। तो एकंदरीत दोन्ही गँगवर मोठी क्राईम हिस्ट्री आहे आणि पोलीस करून जे स्ट्रॉंगेस्ट पॉसिबल प्रतिबंधक कारवाईसुद्धा झालेला होता MPDA आणि हद्दपार सारखा। आणि ह्या दोन्ही गँगची रायव्हलरीमध्ये ई स्क्वेअरजवळ रात्री इन्सिडेंट झाला आणि जे अनिल पंजाबी साई लाला ग्रुपच्या 2 मेंबर असोसिएट्स म्हणू शकतो आपण, अरबाज आणि आवेज
हा दोन्हीची डेथ झालेली आहे एक बाजू, दुसरा बाजू अरिजित चौहानची पण डेथ झाली हॉस्पिटल असा एकंदरीत 3 डेथ हा इन्सिडेंटमध्ये झालेला. हॉस्पिटलमध्ये एकाचा खून करण्यात आला. हा असं आहे की ते ऑलरेडी 2 जे आहे मोस्टली इथेच सिरियसली इंजर्ड होता आणि आवेज पण सिरियसली इंजर्ड होता. त्यांना सिव्हिल हॉस्पिटल फर्स्ट गेला जवळ असताना, नंतर रेफर झाला विष्णुपुरी आणि विष्णुपुरीमध्ये ते ऑलरेडी सिरियसली इंजर्ड कंडिशनमध्ये गेला होता आणि तिथे ऑलरेडी अरिजित चौहानचे भाऊ आणि वडील जे अरिजित चौहानची डेड बॉडी मॉर्चरीमध्ये शिफ्ट होत होता तिथे ऑलरेडी होता आणि तिथे पण त्यांच्यावर वार झाला. तो सिरियसली इंजर्ड ऑलरेडी होता, वार पण झाला आणि सेफ्टी त्यांची पण ट्रीटमेंट दौरान डेथ झाली. हे दोन्ही गँग FIR होणार. 2 FIR होणार, त्यामध्ये मर्डरचा आणि भागीनगर पोलीस स्टेशन हदमध्येच दोन्ही FIR होईल, क्रॉस FIR होईल. एक अरिजित चौहानची फॅमिलीची तक्रार आणि दुसरा जे आवेज किंवा अरबाज हा दोन्हीपैकी एक FIR फिर्याद घेऊन आपण FIR करणार असं दोन्ही. हॉस्पिटलमधल्या इन्सिडेंटचा FIR होणार का नाही? हॉस्पिटलचा इन्सिडेंट काय आहे, आपण स्टार्ट ऑफ इन्सिडेंट जर बघू तो भागीनगर पोलीस स्टेशन ज्युरिस्डिक्शन आहे जिथे इंजुरी झाली आणि सबसिक्वेंट इव्हेंट तिथे आहे, म्हणून आपण स्टार्ट ऑफ जे इन्सिडेंट आहे ते बघतो आणि तो पण FIR भागीनगर पोलीस हे स्टेशन. दोन्ही जे गँग आहेत ते धुरंधर चित्रपट पाहून निघाले होते अशी माहिती. दोन्ही गँग नाही, फक्त 3 जे अरिजित चौहान आणि त्यांच्यासोबत 2 लोक हा एक बुलेट गाडीवर गेला होता आणि मूव्ही घेऊन बघून ते बाहेर आला होता आणि ते जवळपास 1 ते 1.5 वाजे जे शो कंप्लीट होतो त्या वेळ जे आहे त्याच्याच दौरान हा इन्सिडेंट झालेला आहे. काय आरोपी ताब्यात आहेत सर? जवळपास आपण 4 आरोपी आतापर्यंत ताब्यात घेतलेला आहे. टीम्स बाकी जे लोक आहेत त्यांचे मागे आहे आणि मोठ्या पैमानेवर आपण ह्यामध्ये धरपकड आणि अरेस्ट करणार.